म्हातारपणासाठी या दोन गोष्टी अगोदर करा. म्हातारपणात त्रास सहन करावा लागणार नाही. मित्रांनो, आजचा विषय आहे वृद्धापकाळासाठी काय जपले पाहिजे. ती गोष्ट काय आहे? जेव्हा प्रत्येक जण तुम्हाला सोडून जाईल तेव्हा तिचा तुम्हाला खूप उपयोग होईल. तुमचे कुटुंब तुम्हाला कठीण काळात सोडू शकते, परंतु ते तुमच्या मदतीसाठी नेहमीच तयार असतात. आज मी तुम्हाला त्या मौल्यवान वस्तूबद्दल सांगणार आहे. आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अन्यथा म्हातारपणी उपयोगी पडणाऱ्या या अनमोल गोष्टीपासून आपण अनभिज्ञ राहाल. परिवारापेक्षा आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? चला तर मग मी तुम्हाला या हृदयस्पर्शी कथेद्वारे समजावून सांगतो. प्रिय बंधूंनो, तुम्हाला माहिती आहेच की जीवनात एक असा टप्पा येतो जो खूप वेदनादायी असतो आणि बरेचदा आपले स्वतःचे नातेवाईक देखील म्हातारपणी फार कमी आधार देतात. तुमचे म्हातारे शरीर पाहून तुमचा मुलगा, नातू वगैरे तुमची चेष्टा करतात, पण ते तुमच्या अडचणी विचारू शकत नाही. मुलं तुमच्या म्हाताऱ्या शरीराकडे बघतात आणि म्हणतात, हा माणूस कुठल्या जगातून आलाय कोणास ठाऊक. मित्रांनो, मावळत्या सूर्याला कोणी नमस्कार करत नाही अशी एक म्हण आहे. अशीच परिस्थिती जेव्हा एखादी व्यक्ती म्हातारी होते. त्याची पत्नी, मुले, नातवंडे, मुली या सर्वांनी त्याच्या भावना, त्याच्या इच्छेकडे लक्ष देत नाही. आता अशा परिस्थितीत जो माणूस म्हातारा झाल्यावर तुमचा आधार असेल, त्या व्यक्तीला ठेवण्यासाठी काय करावे? तुम्हाला संकटातून बाहेर काढणारा. मित्रांनो, फार पूर्वीची गोष्ट आहे की एका घरात एक वृद्ध माणूस आपल्या मुलांसह राहत होता. तो आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचला होता. मृत्यू त्याची वेळ पूर्ण होण्याची वाट पाहत होता आणि दुसरीकडे त्याला 8-10 मुलगे आणि मुली होत्या ज्यांचा त्याला खूप अभिमान होता. त्यांची सून आणि मुलगा त्यांची उत्तम सेवा करत असत. त्यांनी त्याची सर्व वेळ काळजी घेतली. वेळोवेळी ती त्याला अन्न आणि पाणी देत असत. घरच्यांच्या या वागण्याने वृद्धाला खूप आनंद झाला. आनंदी असताना तो असाही विचार करत होता की त्याने तरुणपणी केलेल्या कष्टाचे, आपल्या कुटुंबाचा वेल वाढवत आज फळ देत आहे. या सगळ्यात त्याने आपल्या आयुष्यात एक खूप मौल्यवान गोष्ट गमावली होती ज्याची त्याला आजही जाणीव नव्हती. माणसाने आयुष्यभर लक्ष ठेवले पाहिजे, त्याने आतापर्यंत काय गमावले आणि काय मिळवले. वृद्धापकाळामुळे त्यांचे 2 डोळे गेले होते. त्याचे डोळे दुरुस्त करण्यासाठी कुटुंबीय त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टर म्हणाले, डोळे बरे होऊ शकतील, पण मला ऑपरेशन करावे लागेल ज्यासाठी खूप खर्च येईल. म्हातारा जास्त खर्चाबाबत ऐकून त्यांनी माघार घेतली. तो म्हणाला, डॉक्टर साहेब, काय बोलताय? एवढे पैसे खर्च करून डोळे दुरुस्त करून घेऊ? असो, मी 80 वर्षांचा झालो आहे. आता थोडेच आयुष्य उरले आहे. मी हे देखील डोळ्यांशिवाय कापून टाकेन. डोळ्यांचा प्रश्न आहे. माझ्या घरात डोळ्यांची कमतरता नाही. 8 माझे मुलगे, 8 माझ्या सुना आहेत. 16 जणांचे 32 डोळे झाले. माझी पत्नी देखील जिवंत आहे. तिला 2 डोळे आहेत. सध्या माझ्या घरात 34 डोळे आहेत. मला 2 डोळे नसले तरी काय फरक पडतो? बाकी माझी काळजी घेतील. हे 34 डोळे नेहमी माझ्याकडे पाहत राहतील. मित्रांनो, डॉक्टरांनी त्याला खूप समजावले की बघा, तुमचे डोळे तुमचे स्वतःचे आहेत आणि इतरांवर अवलंबून जीवन जगणे हे नरक आहे. दुसऱ्याच्या जमिनीवर राहणे म्हणजे दुसऱ्याच्या घरात राहणे असे म्हणतात. इतरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे ही सर्वात वेदनादायक गोष्ट आहे. माणसाने स्वावलंबी असले पाहिजे. माणसाने स्वावलंबी जगले पाहिजे. स्वावलंबी होऊन जीवन जगा, ती सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे. डॉक्टरांनी वारंवार समजावूनही म्हातारा ऑपरेशन करायला तयार नव्हता. कुटुंबियांनी त्याला घरी आणले. योगायोगाने त्याच दिवशी त्यांच्या घराला आग लागली. आगीचे भयंकर रूप पाहून त्यांचे मुलगे आणि सून पटकन बाहेर आले आणि घराबाहेर उभे राहिले. डोळ्यांना दिसू न शकल्याने म्हातारा घरातच बसून राहिला. त्याला आगीची जाणीवही झाली नाही आणि जेव्हा आग घरभर पसरली तेव्हा त्याला दिसत नसल्याने तो घरातच कोंडून राहिला. आता जीव वाचवण्यासाठी त्याने कुठे जायचे? त्याला काहीच दिसत नव्हते. घराघरात घुटमळण्याशिवाय त्याला पर्याय नव्हता. आगीच्या ज्वाळांमध्ये आरडाओरडा करत असताना अखेर तो गंभीररित्या भाजला. त्याची मुले पळून गेली. सूनही पळून गेल्या. त्याची पत्नीही जीव वाचवण्यासाठी पळून गेली. ज्या 34 डोळ्यांवर त्यांनी विश्वास व्यक्त केला होता, त्यापैकी एका डोळ्याचाही उपयोग झाला नाही. घराला आग लागली की प्रत्येकाला आपला जीव वाचवावा लागतो. कोण कोणाला आठवते? बाहेर जाऊन सगळे विचार करू लागले की आता काय करायचे.
वृद्ध वडिलांना कसे वाचवायचे? घरात जाणे म्हणजे जाणूनबुजून आत्महत्या केल्यासारखे आहे. त्या 17 जणांच्या डोळ्यांनी त्यांचे काम केले. त्या डोळ्यांनी आग पाहिल्यावर त्यांनी आपले पाय लवकरात लवकर घराबाहेर काढले, पण तो त्याला स्वतःला घेऊन घराबाहेर पडू शकला नाही. त्या आंधळ्या म्हाताऱ्याला आज आपल्या निर्णयाचा पश्चाताप होत होता की डॉक्टरांचे म्हणणे ऐकून डोळ्यांचे ऑपरेशन केले असते तर माझाही जीव वाचला असता आणि घराबाहेर पडलो असतो. जीव धोक्यात असताना कोण कोणाचा विचार करणार? डोळे स्वतःचे असतील तरच योग्य वेळी उपयोगी पडतात हे आता म्हाताऱ्याला समजले होते. माझ्या घरी माझे 34 डोळे आहेत असा मी त्या डॉक्टरांना चुकीचा युक्तिवाद केला होता. असे म्हटले जाते की स्वार्थाशिवाय पाप नाही आणि जेव्हा एखाद्याच्या जीवनाची किंमत येते तेव्हा कोणीही मुलासाठी वडील राहत नाही. मरताना त्या वृद्धाने आपल्या सर्वांना एक मोठा संदेश दिला की मित्रांनो, या जगात जर तुमचा कोणावरही सर्वात जास्त विश्वास असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतः बलवान आणि सामर्थ्यवान असते, तेव्हा बाहेरून लोकही त्याला साथ देतात. जेव्हा माणूस स्वतःच असमर्थ असतो तेव्हा त्याच्या नातेवाईकांचाही काही उपयोग नसतो. आचार्य चाणक्यजी म्हणतात की कठीण काळात पैसा वाचवला पाहिजे. एखाद्याने पैशापेक्षा स्त्रीचे रक्षण केले पाहिजे आणि स्त्रीपेक्षा स्वतःचे रक्षण केले पाहिजे. एक म्हण आहे की जेवल्यानंतर घरातून बाहेर पडलो की समाज खायला देतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही निरोगी असाल आणि प्रत्येक गोष्टीसाठी योग्य असाल तर इतर लोक देखील तुमच्या मदतीसाठी पुढे येतात. दुर्बल, निराधार आणि असहाय लोकांकडे दुर्लक्ष करून लोक निघून जातात. माणसाच्या आयुष्यातील पहिला आनंद म्हणजे त्याचे निरोगी शरीर. जर तुम्ही योग्य असाल तर तुम्ही स्वतःचे आणि तुमच्या कुटुंबाचे सुद्धा संरक्षण करू शकता. तसेच मनुष्याने प्रथम स्वतः धर्माच्या मार्गावर चालले पाहिजे. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतः धार्मिक कार्य करते तेव्हाच त्याचा उपयोग होतो. तुम्ही केलेला धर्म तुमच्या मोक्षाच्या मार्गात मदत करतो. असे नाही की तुमची पत्नी, तुमचा मुलगा, तुमची सून यांनी कोणताही धार्मिक विधी केला तर त्याचे पुण्य तुम्हालाही मिळेल. यामध्ये स्वतःला गुंतवून घ्यावे लागते. हा देवाचा स्पष्ट संदेश आहे की जो कोणी ते करेल त्याला त्याचे फळ मिळेल. मित्रांनो, म्हातारपण आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी माणसाने लहानपणापासून लक्षात ठेवल्या पाहिजेत. नंबर 1 म्हणजे म्हातारपणात कोणतीही समस्या उद्भवू नये आणि ती उद्भवलीच तर ती हाताळण्यासाठी आधीच व्यवस्था करावी. शरीर निरोगी ठेवा, सराव करत राहा. तुम्हाला कोणत्याही आजाराने ग्रासले असल्यास त्यावर त्वरित उपचार करा. निरोगी शरीरामुळेच म्हातारपण सुसह्य होऊ शकते. क्रमांक 2 म्हणजे धर्मकर्म. जे काही मानवी धर्म कार्य करतात ते स्वतः करा. केवळ स्वतः केलेली धार्मिक कृत्ये मृत्यूनंतर व्यक्तीसोबत जातात. त्या आधारावर त्याला स्वर्ग आणि नरक मिळतो. त्या आधारावर त्याचा पुढचा जन्म ठरतो. मित्रांनो, जर तुम्ही हे काम वेळेवर केले तरच ते तुम्हाला उपयोगी पडेल. अडचणीच्या वेळी विचार करण्याची संधीही मिळत नाही. ज्या बुद्धिमत्तेमुळे भविष्यात विनाश होऊ शकतो, त्याला फारसे महत्त्व देऊ नये, असे म्हणतात. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.